सुरेख यार, अप्रतिम चेंडू होता कुणाल सर. बघितलं असेल आपण लेदर क्रिकेटचे जे गोलंदाज बघतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तशी एक जबरदस्त धमक आहे या गोलंदाजीवर बद्दल. कुणाल काय म्हणशील या विक्की भोईर बद्दल? दोन शब्द येऊ द्या. खरोखर सर जे दोन चेंडू मी बघितले, खरोखर उंचीचा किती, ताकदीचा किती वापर केला, खांद्याचा किती वापर केला. कारण दोन्ही चेंडूकडे मी म्हणून वर्ल्डचा कुठलाही फलंदाज इथे जर आला असता तर प्रत्युत्तर नसतं त्या चेंडूकडे पाहिलं तर. एवढे चांगले ते दोन्ही चेंडू पडले होते. जयेशच्या विरोधात जे टाकले त्याचमुळे जयेश थोडासा बॅकफुटवर होता आणि त्यानंतर त्याला मात्र इथे उद्ध्वस्त केलं मी म्हणेन पूर्णपणे या गोलंदाज विक्की भोईर याने. नक्कीच कुणाल, थँक्यू. तर बघा धावफलकावर आपण पाहू शकतो फक्त एक धाव धावफलकावर लागलेली आहे. असा पाकिस्तान मुलकातला गोलंदाज शोएब अख्तरने कुणाल 100.23 मीटर पर हवरने निक नाईट इंग्लंडचा जो डावखुरा फलंदाज होता त्याला टाकला होता. अतिशय तेज तर्रार चेंडू. तर जाते बॉलिंग मार्कर, वन मॅन शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, शॉट कव्हर पॉइंट, शॉट मिड ऑन इनसाइड सर्कल. तर राईट हँड होते विकेट. येथे खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला स्टिअर केला आहे. बॅकवर्ड कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सुरेख होतं, परंतु चेंडू मात्र हातातून निसटलाय आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. अलंकार येतो नवीन फलंदाज, त्याने आपलं खातं इथे उघडलेलं आहे, अकाउंट ओपन केलेलं आहे. 1 रन अँड स्कोर मूव्ह ऑन 2 रन. 2 धावा या धावफलकावर लागतात. एक गडी बाद 2. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विकी हो, इथे आखो टप्प्यात उचली घेणारा चेंडू त्या शॉट पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटची एज लागून चेंडू जातोय शॉट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. सचिन नाईक आणि एक खेळाडू आहे त्याच्या दोन्ही क्षेत्ररक्षामध्ये झुंबड ओढली जाते कलेक्ट करण्याची आणि मात्र 2 धाबा या चपल्याने पूर्ण करताना दिसतोय. फलंदाज रुपेश वैदिक 2 वर आणि अलंकार 1 वर. तर संघ एक गडीबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार थोडासा स्किटिंग केला जातोय, क्षेत्ररक्षण हलवलं जातंय. शॉट फाईन लेगच्या जो क्षेत्ररक्षण आहे त्याला पूर्णपणे क्लोज ठेवला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे बघा सुरेख असं स्टिअर केलं चेंडूला आणि बघा कव्हर पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 5 धावा या धावफल करतात. पहिल्या षटकाचा अंत झालाय, पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही सुरुवात आहे करावे 11 करावायची. एक गडीबाद 5 वर. ओव्हर टू कुणाल. पाहू शकाल आपण पहिल्या षटकाची समाप्ती झाली. स्क्रीनकडे जाण्याचा देखील वेळ आहे आपल्याकडे, कारण तुम्ही पाहू शकाल मेगा स्क्रीनवर थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी कशा प्रकारची मेहनत घेण्यात आली होती, क्षणचित्रे टिपण्यात आली मैदानाची ड्रोनच्या माध्यमातून. तर या संतोष नाणेकर पाहू शकाल हे वाशीच्या गाभाऱ्यात वसलेलं शिवतीर्थ मैदान. हा व्ह्यू पाहू शकाल असं वाटतं हिमाचलमध्ये आलोय की काय. हिमाचलमध्ये अशाच प्रकारचं ग्राउंड आहे. तुम्ही पाहू शकाल संपूर्ण चारी बाजूने हिरवळ आहे आणि मध्ये तिरंगा तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 कलर वापरले जातात. थीम हिरवी आहे या स्पर्धेमध्ये मी म्हणेन. तुम्ही पाहू शकाल चारही बाजूला बॅनर्समध्ये देखील कलर हिरवे वापरण्यात आले आहेत. बाउंड्री लाईन हिरवी वापरण्यात आली. आजूबाजूचा परिसर पूर्ण हिरवळयुक्त आहे. खरोखर नवी मुंबईचं वेगळं प्रदर्शन इथे पाहायला मिळते. हेलिकॅमच्या द्वारे तुम्ही मध्ये पाहू शकाल ऑरेंजचा पट्टा, ऑरेंज कलरच्या माध्यमातून ग्रीन पट्टा, व्हाईट पट्टा. अतिशय चांगलं कार्य आणि भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. स्वर्गीय करसन सीताराम भगत यांना देखील खूप मोठं कार्य निशांत भगत करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकाल सकाळच्या सत्रामध्ये ही टिपलेली ड्रोनच्या माध्यमातून, हवाई ड्रोनच्या माध्यमातून काही क्षणचित्रे, खाडीचा भाग देखील पाहायला मिळतोय मागच्या दिशेने या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. थँक्यू कुणाल. तर दुसरं षटक येतोय आणि सांघिक हा दुसरं षटक. तर स्वतःचं पहिलं सचिन नाईक बॉलिंग मार्क संघ नाईक आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली भेदक अशी गोलंदाजी केली होती कुणाल या सचिन नाईकने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सामना करेल रुपेश. इथे चेंडूला इथे वाईट डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढलाय. 2 मॅन्स लँडमध्ये चेंडू अडवला जातो. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धाबा चपलाने पूर्ण करताना दिसतोय रुपेशच्या खात्यात जातो 2 धाबा आणि संघ पोहोचतोय एक गडीबाद 7 वर.
कराबे 11 कराबे अगेन्स्ट गावदेवी 11 दाराबे अशा दोन संघांच्या दरम्यान इथे लढत लढली जाते 4 षटकांची. कुणाला या दोन संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ नेबर्स आहेत, पूर्णपणे शेजारील संघ आहेत. म्हणून या शेजारील संघाला एकमेकांचा खेळ हा निश्चित जवळून माहीत असणार आहे. बघूया सचिन नाईक राईट हँड ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू खेळण्यासाठी रुपेश. सुरेख इथं पंच करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न झाला, एजची लागून जातोय शॉट मिड विकेटला. इथं गचाल अशी फेक आहे, वाईटिश फेक, आणि वाईटिश फेकचा फायदा रुपेश घेतोय. 2 धावा या रुपेशच्या आणखीन खात्यामध्ये. तर रुपेशचं वैयक्तिक 6 वर आणि संघ पोचतोय 1 गडी बाद 9 वर. 9 लास्ट ऑफ 1 विकेट्स. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि समजदारीचं क्रिकेट या रजनी तिसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना. सचिन नाईक 1 man shot, 3rd man backward gully and shot cover point. Shot fine leg is an inside fielder. Deep extra cover, deep long up, deep long on and Whitish debate can do square leg. इथे चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू नो माइंड्स लँड्स मध्ये पडला जातोय. तोपर्यंत 1 धाव मात्र अर्जित केली जाते. 10 धावा या धावफलकावर लागतात. 1 गडी बाद 10 अशी सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये विक्की याची एक भेदत आग ओकणारी अशी गोलंदाजी होती. 5 धावा आल्या होत्या आणि अतिशय महत्वाची विकेट त्याने टपकावली होती. नेट बॉलिंग अनालिसिस बाय विक्की. तर बॉलिंग मार्कवर सज्ज आहे सचिन. सुरेख फटका, चेंडू मात्र आकाशामध्ये आहे आणि मात्र गडीबाद. अलंकार टांडेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा झटका. 2 गडीबाद धावसंख्या 10. तर दुसरा गडी अलंकार तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हेलियन. 7 मिनिटांची खेळी आणि त्याच्यामध्ये 1 रन असं योगदान आहे. दुर्दैव आहे या अलंकारचं. तर नवीन बघा सुरेख झेल टिपलाय, आपण मेगा स्क्रीनवर बघतो. नवीन फलंदाज आहे मनीष. चेंडू पडल्यानंतर बॅटचा अँगल चेंज केला आणि डीप स्क्वेअर लेगला फेकून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षण येतो चेंडूवर. बघा कसा चपल त्याच्या क्षेत्ररक्षणाचा, किती झेपला त्या चेंडूवर. चेंडू फेक ही सुरेख होती. एक यष्ट्यांवर थेट चेंडू फेक आणि 1 धाव मात्र अर्जित केली फलंदाज रुपेशाला. धावसंख्या 11 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. सचिन नाईक कमसिंग फॉर राईट हँड ओव्हर द विकेट. बघा सुरेख असा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किड झाला चेंडू. बॅकवर्ड पॉइंटला मारायचा होता. बॅकफुटवर बनून वेट ट्रान्सफर केलं होतं, परंतु इनसाइड एज लागून चेंडू मात्र रक्षकाच्या हातात जातोय. तर 2 षटकांचा कुणाल खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागोपाठ 2 झटके. पहिल्या षटकामध्ये 1 झटका आणि दुसऱ्या षटकामध्ये 1 झटका, म्हणजे 2 गडीबाद. जयेश परतलाय, त्याच्यानंतर अलंकार टांडेल परतलाय. म्हणजे अतिशय 2 महत्वाचे विकेट गेल्यानंतर कुठेतरी दडपण जाणवतोय या कराबे 11 संघाला. तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कराबे 11 संघ पोचलाय 2 गडीबाद 11 वर. तर तिसऱ्या षटकाला मी सुरुवात होण्यापूर्वी मी पुन्हा जातोय एक चांगला आवाज, ज्याला सँडी सरांनी कॉम्प्युटर मॅन म्हणजे कॉम्प्युटर मनुष्य असं नाव दिलेलं आहे. त्या सरांना मी आमंत्रित करतो. आइए खुदे काल सुनाने के लिए कमेंट्री पर कुणाल सर. धन्यवाद उमेश सर. येणारे षटक असतील 2. आतापर्यंत धावा झाल्यात तुम्ही पाहू शकाल 11 धावा. ही स्पर्धा आपण पाहू शकाल आज नवीन वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर पहिला मराठी सण आज साजरा केला जातोय. मकर संक्रांतीच्या माध्यमातून पौर्णिमे नावाने देखील ओळखला जातो हा सण साऊथ विभागामध्ये. तर गोलंदाज येतोय लेफ्ट मोर द विकेट धीरज. पहिल्या चेंडूवर बॅकफुटला गेला, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केला जातोय डीपीश पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रुपेश याचा. फेकी किती चांगली होती पाहू शकाल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 13.
13 धावा इथे फलकावर लागल्यात. अनेक मान्यवर सातत्याने भेट देतात. काल आपण पाहिले असेल धीरजजी देशमुख साहेब उपस्थित झाले होते, परेश पाटील साहेब इथे उपस्थित झाले होते पनवेल विभागामधून. नुकतेच मंचावर संतोष पाटील, बबनराव वज्जे, मिलिंदजी मडवी उसाटणेवरून इथे उपस्थित झाले. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. चांगला फटका इथे कव्हरला, पाहू शकाल 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खूप मोठी दौड विकेटच्या मधोमध आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावा होत आहेत 15. पण पाहू शकाल 15 हा आकडा इथे फलकावर लागल्यानंतर आम्हाला सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होते. 15 नोव्हेंबर 1989 पहिल्यांदा हा नन्ना मुन्ना जादूगर मैदानामध्ये गेला होता. पाकिस्तानच्या विरुद्ध खेळत असताना पदार्पण केलं आणि त्याच्याच विरोधात पदार्पण करणारा गोलंदाजाने मात्र जरूर एक अखूट टप्प्याचा चेंडू टाकला. तो चेंडू नाकावर देखील लागला होता. तर संघाची धावसंख्या 15 फलकावर लागते, परंतु त्यानंतर सावरत असताना काय फलंदाजी केली. 24 वर्ष 22 वर्षाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून साकारलं गेलं आणि सर्व क्रिकेट शौकीनांच्या गळ्यातला ताईत सचिन रमेश तेंडुलकर होऊन बसले. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. लेफ्ट मोर द विकेटची गोलंदाजी इथे केली जाते. कुंदन भगत आणि सागर म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रशांत नाईकने जर झेल घेतला तर त्याच्यासाठी 500 आणि 500 म्हणजे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पण पाहू शकाल नोटाबंदीनंतर या 500च्या ग्रे नोटा आल्या, या खूप कमी पाहायला मिळतात. परंतु दोघांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज येतोय लेफ्ट मोर द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका इथे पाहायला मिळतो. वेट ट्रान्सफर केलं, बॅकफुटला जाऊन चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक चूक करतोय, थांबतोय, बॉल येण्याची वाट बघतोय. खराब फेकी, यावेळेला 2 रन. तिसरी रन देखील पूर्ण होण्याच्या प्रयत्नावर असेल आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तुम्ही पाहू शकाल आंतरराष्ट्रीय सामन्यांचा जर विचार केला तर फलंदाज क्रीज गेले आणि त्याच्या आयुष्यामध्ये कधी तिसरी धाव घेतली नाही, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या मध्ये, चांगली दौड इथे विकेटच्या मधोमध. 2 धावाचं कन्वर्ट लगेच 3 धावामध्ये केलं, कारण क्षेत्ररक्षकाने कुठेतरी चूक केली. चुकीला इथे माफी नाही क्रिकेटमध्ये. 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. सध्या 18 क्रमांकाची जर्सी घालून सातत्याने विराट कोहली खेळतोय. त्यामागे कारण देखील तसंच आहे. वडिलांचं निधन झालं होतं 18व्या वर्षी 18 डिसेंबर 2006ला. विनोद आणि विजय पाटील यांचं देखील आगमन होतं. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. तुर्भे गावातून इथे उपस्थित झालेत या स्पर्धेसाठी. सुनील पाटील नगरसेवक संतोषजी सुतारसाहेब, ब्लॉक अध्यक्ष सानपाडा जुईनगर, विजय पाटील तुर्भेगाव, विनोद पाटील तुर्भेगाव, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. निशांतजी भगत यांच्या वतीने अतिशय चांगली गोलंदाजी या 3ऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहू शकाल. पहिल्या 2 चेंडूवर 2 वेळा डबल, त्यानंतर एक डॉट बॉल 3ऱ्या चेंडूवर आणि 4थ्या चेंडूवर 3 धावा, 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा निर्धाव. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर. धावा देखील होतात, परंतु त्यानंतर गोलंदाज देखील उत्तर देतो इथे फलंदाजाला. यावेळेला चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. सचिन नाईक इथे चूक करणार नाही, फलंदाजाला परतावं लागेल. मोनिश तांडेल बॅक टू दी पॅव्हिलियन. हे गाणं ज्याही वेळेस लागतं त्यावेळेस आम्हाला परमेश माळी यांची आठवण होते, कारण अतिशय सुरेख असं गीत त्याने सूत्रबद्ध केलंय, संकलित केलंय आणि सातत्याने मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये हे गीत वाजतं. तर रवींद्र म्हात्रे साहेब देसाई गावावरून इथे उपस्थित झाले, डोंबिवली विभागातून. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. तुमचं देखील खूप मोठं योगदान आहे, कारण अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आयोजक करतात. निशांतजी भगत यांची पोहोच तुम्ही पाहू शकाल. मी दिल्लीपर्यंत म्हणेन, कारण वाशीतल्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेतृत्व केलं जातं आहे निशांतजी भगत यांच्या माध्यमातून. ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष देखील आहेत, ते मोठ्या पदावर आहेत आणि सातत्याने समाजसेवा राजकारणात देखील आहेत. अतिशय चांगलं योगदान. एक क्रिकेट खेळत असताना निशांतजी भगत यांना आम्ही पाहिलं, कारण तुम्ही पाहू शकाल एक फलंदाज म्हणून त्यांची भूमिका होती. इच्छापूर्ती स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची भूमिका होती. त्याचबरोबर त्यांचा स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह पाहण्यासाठी सातत्याने प्रेक्षक यायचे वाशी गावातून. असे निशांत भगत कधी राजकारणाच्या एवढ्या उंच शिखरावर जाऊन पोहोचले हे आम्हाला देखील कळलं नाही,
कारण पाहू शकाल त्यांची पोच काल धीरजजी देशमुख साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव येथे उपस्थिती लावून गेलेत. मागच्या वर्षी दिल्लीवरून देखील मोठमोठे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे येऊन गेलेत. म्हणजे तुम्ही पाहू शकाल सातत्याने किती चांगलं योगदान आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 18 या आकड्यावर 18. रवींद्र मात्रे देसाई गावावरून इथे उपस्थित झालेत. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू हवेत चाललाय. इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थांबतोय. बॉल येण्याची वाट बघतोय परंतु इथे थांबून चालणार नाही. जो थांबला तो संपला असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि इथे धावा पूर्ण केल्यात 3 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 21 वर 21. 21 वर्षाचा एक मोठा वनवास लाभला होता साऊथ आफ्रिकन टीमला. वर्णभेदी टीका टिप्पणी केल्यामुळे नुकताच अनेक त्याच मंडळाचा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णवर्णीय त्याचबरोबर जे गोरे आहेत तर त्यांच्या दरम्यान असं काही तसं वेगळं प्रयत्न इथे पाहायला मिळतोय साऊथ आफ्रिकन क्रिकेट बोर्डचा. 2 गट पाहायला मिळतात तर क्रिकेटमध्ये. त्यानंतर ॲबर्ट सारखा खेळाडू मात्र त्याचा बळी पडलाय. तो खेळताना दिसणार नाही. साऊथ आफ्रिकन टीममध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 वर 21. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय परंतु या देखण्या स्ट्रोक बरोबर तुम्ही क्षेत्ररक्षक पाहू शकाल धीरजला. यावेळेला धीरज थांबला नव्हता परंतु तरी देखील 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत भर होते. 23 धावा इथे फलकावर लागल्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन आणि फलंदाजी करणारा खेळाडू रुपेश चांगला दमकम दाखवतो. मी मगाशीच म्हटलं होतं जयेश आणि रुपेश हे 2 खेळाडू डोंबिवली भोपर त्यानंतर मुळेखंड उरण इथे जाऊन देखील चांगला खेळ दाखवला या खेळाडूने. 18 धावांवर खेळतो. वैयक्तिक रुपेश संघाला सावरलंय मी म्हणेन कारण सलामीला आला होता हा फलंदाज. 22 मिनिटं झाले अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. पाण्याची व्यवस्था लगेचच केली जाईल. तर संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 23 या आकड्यावर. 23 आकड्यामध्ये 22 मिनिटाचं योगदान याचं देखील आहे मी म्हणेन. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा सिद्धार्थ. यावेळेला चांगलं टायमिंग प्रॉपर हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पाहतच राहिला. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. रुपेशच्या बॅटमधून हा खणखणी षटकार. संघाची धावसंख्या 29 आणि 29 आकडा ज्याही वेळेस आमच्या समोर येतो आम्हाला आठवण होते सर डॉन ब्रॅडमन यांची. त्यांनी देखील टेस्ट क्रिकेटमध्ये शतकं लगवली होती मी म्हणेन 29 परंतु 29 शतकं लगत असताना प्रत्येक फक्त 6 षटकार त्यांनी लगवले होते आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये. फक्त 6 सिक्स. परंतु आता जो फलंदाज मैदानात जातो तो फक्त षटकाराच्या अपेक्षेमध्ये असतो. त्यावेळेसचं क्रिकेट वेगळं होतं. तुम्ही पाहू शकाल 1910 मध्ये कुठेतरी षटकार द्यायला सुरुवात झाली क्रिकेटमध्ये. संघाची धावसंख्या 29. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची आतमधली कडा घेतली. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. 1 रन इथे पूर्ण केली जाते. संघाच्या खात्यात धावा झाल्या 30. चौथं षटक इथे प्रगतीपथावर. धावसंख्येला थोडासा आकार. पहिल्या मॅचमध्ये 21 धावा परंतु त्यानंतर धावांमध्ये थोडीशी वाढ होताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. या मॅचमध्ये तुम्ही पाहू शकाल पंच म्हणून कार्य करतात विश्वनाथ ठाकूर. मॅन फ्रॉम सानपाडा स्क्वेअर लेग अंपायर विजय पाटील. मॅन फ्रॉम तुर्भे भूमिका पार पाडत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धार्थ. चांगला फटका सरळ बॅटने खेळून काढलाय साइड स्क्रीनच्या दिशेने. हे क्षेत्र सर्वाधिक सेफ क्षेत्र म्हटलं जातं. बॉलरच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 34. 34 आकडा आल्यानंतर डीजे आम्हाला आठवण होते सुनील गावस्कर लिटिल मास्टर या नावाने ज्यांना ओळखलं जायचं. आणि खरोखर उंची जरी लहान असली तरी या खेळाडूने मात्र 34 टेस्ट क्रिकेट शतकं लगवली होती. आणि खरोखर सचिन रमेश तेंडुलकरने आपल्या जीवनात आत्मचरित्रात असं लिहिलंय की त्यांची ती 34 शतकं मी बघून मोठा झालो. क्रिकेट खेळायला शिकलो. यावेळेला बॉल खाली राहतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता कॅप्टन निलेश याचा. खाली राहिल्यानंतर इथे मात्र पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. षटक संपले. 4 षटकामध्ये धावा झाल्या 34. 34 आणि टार्गेट असेल 35 धावांचं. 35.
35 धावा म्हणजेच 35 धावा तुम्हाला करायच्या आहेत। 24 गेंदे 35 रनों का टारगेट यहाँ पर रखा हुआ है। हॅलो, इच्छापूर्ती स्पोर्ट क्लब वाशीगाव आयोजित स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक याचं सुंदर आयोजन आमचे युवा नेतृत्व श्री निशांतजी भगत यांनी केलेलं आहे। आणि या संपूर्ण या सोहळ्याला काळा चौकी विभागातून श्री साई सेवक सेवा मंडळ उत्सव मंडळ यांचे कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लाभलेली आहे। कृपया त्यांनी या मंचावर यावं। छोटंसं आमच्याकडनं त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। महेश हर्षदजी खोत या सर्वांनी या साई सेवक सेवा मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी इथे यायचं आहे। आमचे युवा नेतृत्व श्री निशांतजी भगत, शिरवणे प्रतिष्ठान आणि जय गजानन कुक्षेत दोन्ही संघाचे कर्णधार या। खरोखर आमच्या निशांतजींचं ठाणे जिल्ह्यात नाव नाही आहे तर संपूर्ण मुंबई पर्यंत पोहोचलेलं आहे। तरी फार फार आभारी आहोत। आमच्या या सोहळ्याला तुमची उपस्थिती फार महत्त्वाची होती। तर अनुप पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। त्याचबरोबर मी आमंत्रित करेन दीपक पाटील यांना नवी प्रीमियर लीगचे कमिशनर आले असतील तर तुम्हाला विनंती करतोय आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे साहेब या स्पर्धेमध्ये। त्याचबरोबर शिरवणे प्रतिष्ठानचे कॅप्टन अमर वारांगे तुमचं देखील हार्दिक स्वागत। तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आम्ही प्रदान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। अविनाशजी सुतार साहेब आपण देखील आला असाल तर आपल्याला विनंती करतो। अनिलजी भोईर आपल्याला विनंती करतो। किरणजी मेहर आपल्याला विनंती करतो आपण या आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या वतीने या मकर संक्रांतीच्या सणाच्या। तर किरण मेहर आमच्या मंचावर आहेत। आपण पाहू शकाल नवी मुंबईचे क्रिकेट त्याचबरोबर ओपनचं क्रिकेट सातत्याने खेळलं जातं आणि ओपनची स्पर्धा कुठेही असली खुल्या गटातली तर त्यामध्ये एक संघ किरण मेहर यांचा नेहमीच असतो। तर स्वागत मी करेन सुनीलजी पाटील नगरसेवक इथे उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। दारावे गावचे नगरसेवक सुनील पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत, तुमचा सन्मान इथे केला जातो निशांतजी भगत यांच्या वतीने। त्याचबरोबर संतोष सुतार साहेब ब्लॉक अध्यक्ष सानपणा जुईनगरचे त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। सर आपलं हार्दिक स्वागत। सुनीलजी पाटील साहेब नगरसेवक आहेत, त्यांचा सन्मान इथे होतोय। त्याचबरोबर संतोषजी सुतार अवतार दीपक पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा, आपलं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर तुमचे सर्व सहकारी संतोषजी सुतार साहेब ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील विनोद पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। तुर्भे गावातून इथे उपस्थित झालेत विजय पाटील विनोद पाटील आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। रवींद्र म्हात्रे देसाई गावावरून इथे उपस्थित झालेत, रवींद्रजी म्हात्रे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। रंजीत सिंह दलीवाल सर आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता में आणि त्यांच्याच बरोबर त्यांचे सर्व सहकारी रवींद्र म्हात्रे साहेब देसाई गावावरून इथे उपस्थित झालेत। रवींद्र म्हात्रे साहेब आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय। डोंबिवली देसाई विभागातून इथे उपस्थित झालेत आणि सातत्याने चांगलं आयोजन असतं। मी म्हणेन डोंबिवली विभागामध्ये सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक दिनांक 21 पासून 29 जानेवारी पर्यंत क्रिकेटचा वर्ल्ड कप तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्याचबरोबर नवी मुंबई क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला स्वर्गीय संजय पाटील अंकल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 27, 28, 29 जानेवारी 40+ घनसोलीचं मैदान मित्रांनो कुठेही जाऊ नका, अतिशय मोठं स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून शंकर पाटील विनोद पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय। तिथे बँगलोर गोवा मुंबई पुणे सातारा त्याचबरोबर नाशिक या विभागातून खेळाडू खेळण्यासाठी येतील, तर ती स्पर्धा कुठेही मिस करू नका। आपण पाहू शकाल टार्गेट सेट करण्यात आलंय 35 धावांचं। पहिल्या 2 षटकासाठी पुन्हा येऊया
उमेश म्हात्रे यांच्याकडे वळूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आइए उमेश म्हात्रे, आपका स्वागत है. थँक्यू कुणाल, थँक्यू व्हेरी मच. तर 35 धावांचं लक्ष्य या गावदेवी दाराबे संघापुढे. तर दाराबे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. विशाल भोईर स्ट्रायकर एंड आणि विनय येतोय नॉन स्ट्रायकर एंडकडे. पंचांचा इशारा येतोय, सामना संकेत येतोय सामना चालू होण्याचा. 1 man shot, 3rd man shot, fine leg, backward point shot, cover point, X shot, extra cover is a analysis filtering in inside circle. Deep long up, deep extra cover, deep long, whitish long on is a analysis filtering is outside circle. तर पहिला षटक घेऊन येतोय केतन. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पोल केलाय, चेंडूला भिरकावून दिला आणि चेंडू बघा लांब लचक ठोकलेला हा षटकार. षटकारानं स्वागत केलाय. थँक्यू. तर षटकारानं स्वागत केलं या गोलंदाज केतनचं. शॉट ऑन पूल होता, एक जबरदस्त असा फटका, प्रेक्षणीय फटका होता, एक कलात्मक, एक विलोभनीय फटका. असे फटके पाहणे म्हणजेच एक क्रिकेटमधला सर्वाधिक आनंद असतो. असं फटक्याचा आस्वाद घेतला प्रेक्षकांनी. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न, वेट ट्रान्सफर केलं होतं, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला होता विशालचा, परंतु प्रयत्न फसलाय आणि बाकीचं काम तमाम केलं एसटी रक्षकानं. ग्रिप केलाय चेंडूला, डॉट बॉल. तर धाबा झाल्यात 6 धाबा संघाचा श्री गणेशा 6 ने. क्लीन बॉल. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला झटका इथे लागलाय. चर्चा बोरिंग झाली, चल भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली. तपरी माग रिचली क्वार्टर, भावड्याला मंग बसला स्टार्टर. चल रपिंग्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाडीला. धन्यवाद. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल या माता भगिनी अतिशय मनमुराद आनंद घेतात. त्यामध्ये नगरसेविका पशीबाई भगत, त्यांच्याच बरोबर तुम्ही पाहू शकाल रुपालीताई निशांत भगत, त्याचबरोबर वैजंतीताई दशरथ भगत आनंद घेतात या स्पर्धेचा. त्यांच्याच बरोबर रोनी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या 3 रजनीमध्ये ॲक्शन रिप्ले खूप मजेदार असेल. पाहू शकाल पूर्णपणे फुलर लेनचा चेंडू, थोडासा अक्रॉस बॅटने खेळला फलंदाज, यष्ट्यांचा वेध घेतला फलंदाज बाद. म्हणूनच आम्ही म्हणतो अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. तुम्ही लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एक ब्लाइंड स्ट्रोक खेळता. ब्लाइंड स्ट्रोक क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक मानला जातो आणि फलंदाज मात्र बाद. नक्कीच कुणाल, ब्लाइंड शॉट ज्याला म्हणतं, आणलं शॉट असतं, आणला फटका असतो तो. आणि मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं केतनने आणि फसवा चेंडू टाकला होता या विशालला. परतवलं विशालला बॅक टू द पॅव्हेलियन. तर नवीन फलंदाज येतोय धीरज. 35 धाबांचं लक्ष्य आहे आणि 35 धाबांच्या या लक्ष्याला पाठला करताना एक गडी बाद, धावसंख्या 6 वर. इथं शॉट ऑन पूल केला, चेंडू शॉट स्क्वेअर लेगला. बघा तू माय ताळमेल महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र ताळमेलला खंड पडली होती, परंतु सुरक्षित पोचलाय हा फलंदाज मात्र विनय. तर एक धाव भेटते संघाला. धावपळकडे पाहू शकतो आपण, धावपळकडे जाऊ शकतो. एक गडी बाद, 7 अशी सुरुवात आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक केतन भोईर याच्या अंगा खांद्यावर आहे. पहिल्या चेंडूवर सुरेख असा शॉट ऑन पूल केला होता आणि असं वाटलं होतं की एका आक्रमकता वापरेल हा विशाल, परंतु जबरदस्त कमबॅक या केतनचं. दुसऱ्या चेंडूवर त्याला परतवलं केलं होतं. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट केतन. इथं सुरेख चेंडू गतीमध्ये परतून टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग झाला. चेंडूला बाहेरची एक कट केलेली आहे, चेंडूला दिशा दिली आणि बाकीचं काम तमाम केलं यष्टीरक्षकाने. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकात शेवटचा चेंडू. एक गडीबाद 7 वर आहे. फुलटॉस चेंडू, त्याला स्टेअर केलाय. नो मॅन्स लाईन मध्ये डीप लॉंग ऑफला खेळलाय चेंडू. एक टप्पा घेत सीमारेच्या फोड करतोय, चौकार. बोलावं माझ्या डीजेला, डीजेला डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला, डॉल्बी वाल्या बोलावं माझ्या डीजेला. तर
सुरेख खेळ इथे रंगलाय. पहिलं षटक मग पहिला गडी बाद झाल्यानंतर कुठंतरी दडपण बाळगता या विनय आणि धीरजची एक जबरदस्त खेळ आहे. विनयच्या बॅटमधून एक निघालेला खणखणीत असा एक टप्पा घेत तो चौकार घेतलाय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. आणि सुरेख खेळ धावसंख्येचा जर विचार केला तर 11 धाबा या सटीक आहेत या 35 धाबांच्या लक्ष्याला पाठलाग करताना. तर एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या 11 आहे. मला वारंवार माझे गुणलेखक प्रतीक सांगतात का हा खेळाडू 2 मिनिटं केला, हा खेळाडू 10 मिनिटं केला. धीरज फेसिंग बॅक धीरज 35 धावांचं लक्ष्य आहे. 11 धावा या धावफलकाला. एक गडी बाद 11 गावदेवी धाराबे संघ. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर डाव्या ष्टीच्या बाहेर चाललाय चेंडू. पंचांनी आमच्याकडे बघा शैलीने हात फैलवलेत. विश्वनाथ ठाकूर याचा एक आगला वेगळा इशारा येतोय. व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉलने एक्स्ट्रा धाव भेटते. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 12. लॉस ऑफ 1 विकेट्स. जाहीद राईट आर्म राऊंड द विकेट. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. इथे मात्र जमिनीच्या समांतर चेंडू जाईल. स्टीअर केला चेंडूला. वाईडिश शॉर्ट मीडियमच्या क्षेत्रामध्ये चेंडू झाला आणि नो बॉल झाल्यानंतर हे बदललेलं क्रिकेट जसं जसं कुणाल सर T20 फॉर्मॅट जर विचार केला तर एक गडी बाद 14 धावसंख्या आहे. 35 धावांच्या लक्ष्याला सडीत तोड उत्तर देताना गावदेवी संघ धारावे एक गडी बाद 14. इथे अतिशय वेगवान चेंडू होता. शरीराला वेध घेतोय चेंडू. जोरदार अपील केली होती पण अपील मध्ये बिलकुल तथ्य नव्हते. कुणाल स्पष्ट नकार दिलाय. फ्रीट होता आणि बघा फ्रीट असल्या कारणाने अपील ही करणं गरजेचं नाहीये कुणाल. परंतु त्या जोशामध्ये असतो गोलंदाज आणि त्या जोशामध्ये असतो क्षेत्ररक्षण. अपील करणं गरजेचं म्हणजे येथे मात्र अपील केली होती पण फ्रीट चेंडू जातो मात्र निर्धाव. 14 धाबा 14 लॉस ऑफ 1 विकेट. 35 धाबांचं लक्ष्य आहे गावदेवी धाराबे संघापुढे कराबे 11 संघाने. जाहीद राईट आर्म राऊंड द विकेट. अक्रॉस बॅट इथे खेळण्यात. अक्रॉस बॅट इज द व्हेरी बॅट क्रिकेट बॅट. आणि बघा फसला जातोय बॉडीच्या लाईन मध्ये. चेंडूच्या लाईन मध्ये आला नव्हता चेंडू मात्र बराच दूर राहिला शरीरापासून आणि तो खेळण्यासाठी त्याला अवाक्याबाहेर राहावं लागलं होतं. डॉट बॉल. 15 धाबा धावफलकावर आहेत. 14 धाबा. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू स्टीअर केला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जमिनीच्या समांतर चेंडू डीप लॉंगॉनवरून चेंडू क्षेत्ररक्षण येतोय. चेंडू अडवतो फेक करतोय तोपर्यंत 30 रनिंग बिटवीनने धाबा केलेल्या आहेत. 2 पूर्ण 16 धाबा. 16 लॉस ऑफ 2 विकेट 1 विकेट्स अशी सुरुवात आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ या जाईदचा संपलेला आहे. म्हणजे 9 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धाबा झाल्या तर एक गडी बाद 16. मी तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर सन्मान्य पाहुण्यांचं स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 मध्ये हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेमधला 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातली दुसरी लढत लढली जाते. कराबे 11 कराबे अगेन्स्ट गावदेवी 11 धाराबे अशी एक नेबर संघ इथे लढताना दिसतात. अक्रॉस बॅट इथे मात्र टप्पा अचूक होता. सटीक लाईन अँड लेंथला साजेशी अशी गोलंदाजी आहे जाहीद याची. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिमित आहे स्थगित आहे 16 एक गडी बाद 16. पुन्हा जातो बॉलिंग मार्कवर जाहीद राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र सुरेख फटका इथं मिडॉनला खेळलाय चेंडू. मिड विकेटला चेंडू खेळलाय. एकदा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थेट एस्टनवर थ्रो परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. हा फलंदाज मात्र घरट्यामध्ये सुरक्षित आहे. 2 धाबा तेच रनिंग बिटवीनने पूर्ण केलेली. धावसंख्या पोहोचलेली आहे 18 18 एक गडी बाद. तर शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकातला. म्हणजे 11 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धाबा झाल्यात गावदेवी धाराबे संघ एक गडी बाद 18. सुरेख असं खेळ शांत क्रिकेट समजदारीचं क्रिकेट इथे खेळलं जातंय. 2 फलंदाज आहेत विनय आणि धीरज. स्ट्रायकर एंडकडे खेळतोय विनय आणि नॉन स्ट्रायकर एंडकडे धीरज. जाहीद राईट आर्म राऊंड द विकेट.
शेवटचा इथे मात्र जोरदार प्रहार आहे. चेंडू हवेत आहे आणि चेंडूवर क्षेत्ररक्षण जातोय आणि मग इथे झेल टिपला जातोय. दुसरा गडी बाद, 2 गडी बाद, 18 अशी धावसंख्या आहे. डीजे धन्यवाद सर. डीजे 2 मिनिटं फक्त तुमचा वेळ घेतो कारण टॉस करायचं लगेच हे गाणं आमच्या समोर येईल. टॉस इथे करतील रवींद्रजी म्हात्रे, देसाई गावरून इथे उपस्थित झालेत. रवींद्रजी म्हात्रे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक वर्ष ते क्रिकेट खेळतात. मागच्याच वर्षी तुम्ही पाहू शकाल संजय पाटील अंकल चषकामध्ये रवींद्र म्हात्रे यांनी इच्छापूर्ती संघाकडून खेळत असताना ती स्पर्धा जिंकून दिली इच्छापूर्ती संघासाठी. असे अतिशय चांगले गोलंदाज ओपन क्रिकेटमधले खुल्या गटातले. टॉस इथे जिंकलाय शिरवणे प्रतिष्ठान संघाने. तुमचा निर्णय क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तर तुम्हाला शुभेच्छा असतील रवींद्र म्हात्रे सर. इथे एक फोटो सेशन केलं जाईल. या स्पर्धेच्या आठवणी खूप असतील. पाहू शकाल टॉस झालाय. रवींद्रजी म्हात्रे देसाई गावचे आहेत. अतिशय चांगलं हे व्यक्तिमत्व आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत रवींद्रजी म्हात्रे साहेब सातत्याने. पाहू शकाल 2 षटकांचा खेळ देखील झालाय. उमेश सर 2 षटकामध्ये धावा झाल्यात. 2 षटकामध्ये धावा झाल्या, 2 गडी बाद, 18. तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि आवश्यकता असेल 17 धावांची. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. ते सांगण्यासाठी मी घेऊन जातोय एक कम्प्युटर आवाज कुणाल सरांना. आइए सर, खुदे का हल सुनाने के लिए कमेंट्री पर. 12 चेंडू 17 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान इच्छास्फूर्ती स्पोर्ट क्लब वाशीगाव आयोजित ही स्पर्धा. आपण पाहू शकाल वाशीगावच्या गाभाऱ्यात वसलेले हे मैदान. बाजूला एक शंकराचं भव्य दिव्य मंदिर, त्यावर फडकणारा भगवा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. तुम्ही पाहू शकाल हे अतिशय विलोभनीय दृश्य आहे. आणि त्याचबरोबर चारी बाजूने हिरवळ तुम्हाला पाहायला मिळते. हिरवी थीम आहे या स्पर्धेची. बँगलोरचं चिन्ह स्वामी स्टेडियम तुम्ही पाहिलं असेल. त्या स्पर्धेमध्ये बँगलोर हा संघ रॉयल चॅलेंजर बँगलोर एक वेळा हिरवा ड्रेस घालून खेळतो. त्याचा तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. हरदेव पुढे सरसावलाय. टायमिंग बेमिसाल. नो मॅन्स लँड मध्ये पडेल हा शॉट. नो डाऊट 1 बाउन्स सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च धावांवर समाधान मानताना दिसतोय फलंदाज सचिन नाईक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. 20 धावा फलकावर लागल्या. टार्गेट मी म्हणेन आहे या मॅच मध्ये 35. 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू शिल्लक. 11 बॉल 15 रन. गावदेवी दारावे करावे लढत अशी आपल्याला पाहायला मिळते. एकाच रस्त्याचा फरक आहे मला मी म्हणेन या 2 गावांच्या दरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना हरदेव बॅकफुटला गेला. त्याला कट केला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. हे दडपण आहे, हे प्रेशर आहे फिल्डरवर. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चित्त्याची दौड इथे मात्र पाहायला मिळते. ज्याप्रमाणे डिस्कवरी चॅनल, नॅशनल जॉग्राफी चॅनल तुम्ही पाहत असाल, ज्याप्रमाणे जीवाच्या आकांताने 2 खेळाडू इथे धावतात, काहीसं वेगळं चित्र मी म्हणेन. ज्यावेळेस एखादा वाघ हरणाच्या मागे धावतो तसं चित्र पाहायला मिळालं. जीवाच्या आकांताने आपली विकेट वाचवायची आहे, त्याच्यासाठी हे 2 खेळाडू धावतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला मी म्हणेन 22 वर. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मेगा स्क्रीन KSB ट्रॉफी 2017चे भव्य दिव्य आयोजन. स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017. ओ हो, अतिशय चांगला टप्पा. गुडलेन स्पॉटवरून हलकीशी उसळी घेतली. प्रत्युत्तर नव्हतं सचिनकडे, कारण तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर कट खूप चांगला लगवतो हा खेळाडू, परंतु जागेवरच थांबला. खिळे ठोकलेत की काय पायात असं वाटलं. बदलालित्य नव्हतं आणि अखेर चांगला चेंडू. इथे निर्धाव चेंडूची सांगता. पण पाहू शकाल यष्टीरक्षक प्रश्न विचारतोय. सल्ला मसलत तिथे होताना दिसते मला वाटतंय. पाहू शकाल काहीतरी दिलंय यष्टीरक्षकाने. थोडासा त्रास जाणवत होता. वेपन असतात क्रिकेटचे देखील, ते देखील दिले जातात काही वेळेला. गार्ड असेल. या वेळेला अतिशय चांगला टप्पा. हरदेवची रिदम तुम्ही पाहू शकाल. असं वाटते कुठेतरी लेदर क्रिकेट देखील अतिशय चांगला खेळत असावा हा खेळाडू. रिदम तुम्ही पाहू शकाल. धावण्याची शैली तुम्ही पाहू शकाल. त्याचबरोबर टाकलेला चेंडू तुम्ही पाहू शकाल. गुडलेन स्पॉटवरून हलकासा बाहेर इथे वळण घेणारा हा चेंडू होता. अतिशय चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 13 रन. यावेळेला पंचाकडे अपील केली. अपीलमध्ये खूप सारा उत्साह होता, परंतु इथे मात्र आत्मविश्वास नव्हता आणि अखेर लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 7 चेंडू 12. 7-12
ज्याही वेळेस आमच्या समोर येतो सातबाऱ्याची आम्हाला आठवण होते आणि कालच दिवंगत नेते स्वर्गीय डी.बा. पाटील यांची 91वी जयंती साजरी केली. आम्ही थाटामाटात एक चित्रफित तुमच्या समोर दाखवली. प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ज्यांनी नाव कमावलं, अनेक वेळा आमदार खासदार ही महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी जासे विभागात नवी मुंबईचा विकास करण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलं. यावेळेला टायमिंग झालंय उंची जास्त, इथे मात्र चेंडू वायरला लागतोय त्यामुळे धावा धावून काढायच्या. 2 रन कंप्लीट आणि 2 धावा मिळतील. वेगळं चित्र इथे पाहायला मिळते. हाय टेन्शन वायर या मैदानाच्या वर आहे त्यामुळे वायरला लागून चेंडू सीमारेषा पलीकडे गेला तर षटकार, वायरला लागून टप्पा पडल्यानंतर गेला तर चौकार, परंतु वायरला लागून झेल घेतला तर तुम्हाला धावा धावून काढायच्या आहेत. हा नियम आहे या स्पर्धेचा. 2 धावा इथे मिळतील. संघाची धावसंख्या 25 धावा, 2 गडी बाद. 25 जून 1983 कपिल देव निखंज, तो वर्ल्ड कप आणि तो घेतलेला झेल कपिल देव यांनी. त्याचबरोबर 25 जून 1932 लॉर्ड्सचा दिवस, पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघ खेळला लॉर्ड्समध्ये आणि 25 जूनच तो दिवस होता. त्यावेळेस मात्र कर्णधार होते कर्नल C.K. नायडू. संघाची धावसंख्या 25. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 10 रन. आपण पाहू शकाल 6 चेंडू 10 रन. 6 बॉल 10 रनची ही मॅच आहे. सामना रंगतोय करावे विरुद्ध दारावे. सचिन रमेश तेंडुलकरची मला आठवण होते, कारण आपण पाहिलं असेल 1993 मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध 6 धावा त्यापेक्षा कमी धावा रोखायच्या होत्या. त्यावेळेस मात्र 2 रनने इंडियन टीम जिंकली. त्यानंतर 1997 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. 5 रनने सचिन रमेश तेंडुलकरने इंडियन टीमला जिंकून दिलं होतं. परंतु इथे 6 चेंडू 10 धावा आहेत. समीकरण वेगळं आहे. समोर गोलंदाज सज्ज होतोय विपुल, एक नौका गोलंदाज विपुल इथे वापरला जातोय. एक्सपिरियन्स खूप कमी आहे, परंतु क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स मोजला जात नाही. क्रिकेटमध्ये मोजलं जातं तुमचा दर्जा, तुमच्याकडे असलेला कॉन्फिडन्स, तुम्ही वेळोवेळी गोलंदाजीमध्ये केलेला बदल. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची कडा घेतली. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. एकच धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 26 धावा. हा आकडा भारतासाठी खूप घातक आहे मित्रांनो, कारण 26 जुलैचा पडलेला 994 मिलीमीटरचा मुंबईचा पाऊस, मुंबई पूर्णपणे पाण्याखाली होती. त्याचबरोबर 26/11चा हमला, खूप मोठा हमला होता मुंबईवर, दहशतवादी हमला. त्याचबरोबर परंतु 26 हा आकडा 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन येईल आणि दुबईचा राजा प्रिन्स भारतात येईल ध्वजारोहण करण्यासाठी. फुलरलेनचा चेंडू पंचाकडे अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह खूप होता. पाहू शकाल पंचांनी लगेच कळवलं बाहेर जाणार हा चेंडू आहे. 2 रन. अपील हा नियम क्रमांक 27 मध्ये बसतो. खूप मोठी अपील आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. संघाची धावसंख्या 28 धावा. ज्याही वेळेस फलकावर लागतात. 28 वर्ष लागले होते दुसरा वर्ल्ड कप भारतामध्ये आणण्यासाठी. महेंद्रसिंग धोनीने लगवलेला तो षटकार 2011चा. ती बॅटची किंमत होती 72 लाख रुपये, कारण गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्या बॅटची किंमत लावण्यात आली होती एका बोलीमध्ये आणि ती बॅट विकत घेण्यात आली होती दिल्लीच्या एका कंपनीच्या माध्यमातून. 72 लाख रुपयाला ती बॅट गेली होती, ज्या बॅटने महेंद्रसिंग धोनीने शेवटचा चेंडूवर षटकार लगवला होता. तर संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते 28, म्हणजे 25 जून 1983 ते 2 एप्रिल 2011. 28 वर्षाचा काल गेला, कारण तुम्ही पाहू शकाल पहिले 60 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला इंडियन टीमने. ओ पाहू शकाल इथे काय घडलंय. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. वाईट तर इथे कळवलं जात आहे बॅटला लागलाय बॉल. 1 रन इथे लगेचच स्वतः फलंदाजाने सांगितले माझ्या बॅटला हा बॉल लागलाय. अतिशय चांगलं क्रिकेट मी म्हणेन या वेळेला फलंदाजच्या माध्यमातून, कारण खेळाडू वृत्ती तेवढीच महत्त्वाची आहे. मी अनेक वेळा राहुल द्रविडला परतताना पाहिलं, मी अनेक वेळा क्रिकेटचा भगवान सचिन रमेश तेंडुलकरला परतताना पाहिलं, मी अनेक वेळा एक मोठा फलंदाज प्रिन्स सौरव गांगुली यांना परतताना पाहिलंय. ज्याही वेळेला बॅटची कडा घेतली लगेचच घर सोडलंय, परंतु इथे सांगितलंय की माझ्या बॅटला बॉल लागलाय. याला म्हटलं जातं क्रिकेटचा दर्जा. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडू 6 धावा. 3 बॉल 6 रन.
3 चेंडू 6 धावा, करावे दारावे. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, कव्हर मधून जाईल चेंडू सीमारेषे लगत, ग्लोरियस टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, 4 रन. पण पाहू शकाल युवा नेता निशांत भगत, त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल किती चांगला हा कव्हर ड्राईव्ह आहे, पदल लालित्याचा किती चांगला वापर, त्याचबरोबर बॅटचा फेस ओपन केला चेंडू कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. पुन्हा एकदा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल जे क्षेत्र खाली असतं क्रिकेटमधलं सर्वाधिक सोपं क्षेत्र, परंतु शॉट लगवण्यासाठी सर्वात कठीण क्षेत्र असतं, तिथे चौकार लगवला जातोय. संघाची धावसंख्या 33 वर. येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडूमध्ये धावा करायच्या 2, परंतु विकेटकडे मी जाईन या मॅचमध्ये, कारण विकेट सर्वप्रथम पाहिले जातात. 3 गडी बाद झालेत करावे संघाचे, दारावे संघाचे गडी बाद झालेत 2, म्हणजे विकेट खूप कमी पडले दारावे संघाचे. ओर द विकेट यावेळेला बॅकफुटला गेला, चांगला फटका मिड विकेटला, 1 रन पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट क्रुशियल असेल, फलंदाज बाद. धुंदार बाणा चुकला कुणाला, धुंदार बाणा चुकला कुणाला, हाय आमचा अभिमान. युवा नेता निशांत भगत आमच्या, युवा नेता निशांत भगत आमच्या वाशी गावात. हे गाणं या मॅच नंतर जरूर वाचेल, परंतु मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो आता काय झालंय, ट्विस्ट निर्माण झाला या मॅच मध्ये. कारण पाहू शकाल पहिली फलंदाजी करताना करावे संघाच्या विकेट गेल्या होत्या 3 आणि दारावे संघाच्या यावेळेला विकेट गेल्या 3, परंतु या बॉलवर जर करावे संघाने विकेट घेतली तर विकेट होतील 4, विकेट जर घेतली तर संघ जिंकेल इथे करावे संघ. हा बॉल जर डॉट बॉल गेला किंवा एखाद्या फलंदाजाने खेळून काढला तर मॅच जिंकेल दारावे संघ. तर जसा गोलंदाज बॉल टाकेल मी विनंती करेन सर्वांना जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करेल. विकेट जर घेतला तर करावे संघ जिंकेल, परंतु इथे जर एखाद्या खेळाडूने हा चेंडू खेळून काढला तर ही मॅच मात्र जिंकेल दारावे संघ टॉसच्या भरोश्यावर. कारण विकेट बरोबर इथे पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर सचिन फ्रेम मध्ये देखील नव्हता, पोचू शकला नाही सचिन. गॅदर पाहू शकाल विकेट किपरने, किरण मोरेची मला आठवण होते, काहीसा असाच नाचला होता किरण मोरे, दोन्ही पाय फाकून अक्षरशः, आणि त्यानंतर मात्र हे विकेटचं पतन. स्कोर लेवल दोन्ही संघाची धावसंख्या बरोबर, काहीसं असं चित्र घडलं होतं पहिल्याच मॅचमध्ये सानपडा विरुद्ध ऐरोली कोलीवाडा, दोन्ही संघाच्या दरम्यान स्कोर लेवल. परंतु इथे जर विकेट घेतली करावे संघाने तर करावे संघ जिंकेल. क्रिकेटचा एक वेगळा जल्लोष पाहायला मिळेल. इथे जर डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला, विकेट वाचवली तर सामना मात्र जिंकेल गावदेवी दारावे संघ. अतिशय महत्त्वपूर्ण हा सामना, प्रेक्षकांचे पैसे वसूल करणारा सामना. तुम्ही खर्च करून इथे आला असाल, कारण या मैदानात यायला तर गाडी लागतेच. तर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत, आणि पैसे वसूल करणारा हा सामना आपल्या समोर रंगतोय. एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. वेळ घालू नका, चला अंपायर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय शिरवणे प्रतिष्ठान संघाचा कर्णधार अमर वारंगे, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शिरवणे प्रतिष्ठान आणि जय गजानन कुक्षेत आपण पाहू शकाल 2 स्टँड आहेत. आपलं नाव ज्या स्टँड मध्ये असेल तिथे जाऊन आपल्याला बसायचं आहे या नंतरच्या मॅच साठी. तर अंपायर सांगतायत जे खेळाडू पुढे आहेत सिली मिडऑफ, त्याचबरोबर फॉरवर्ड शॉट लेगच्या दरम्यान, त्याचबरोबर सिली कव्हर पॉईंटच्या दरम्यान, की तुम्हाला बोलायचं नाही आहे, हा देखील नियम आहे क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर तुमची सावली खेळपट्टीवर पडू द्यायची नाही आहे, फलंदाजावर तुम्हाला दबाव टाकता येणार नाही आहे. आणि या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज विपुल, मी मगाशीच म्हटलं होतं एक्सपिरियन्स खूप कमी आहे, परंतु क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स तुमचा मोजला जात नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही कशा प्रकारचं योगदान देतं यालाच खूप मोठी संधी असते. तर पाहू शकाल विपुलला ही संधी आहे, विकेट मिळवली तर करावे संघाच्या दरम्यान करावे गावात दिवाळी होईल. परंतु इथे मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक किंवा स्वतःने विकेट बचावली फलंदाजाने तर इथे मात्र गावदेवी दारावे संघ दारावे गावात दिवाळी होईल. पाहू शकाल स्ट्राईक एंडला फलंदाज मच्छिंद्र नाईक. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. पुन्हा एकदा इथे यष्टी रक्षक काहीसा सल्ला मसलत करतोय. एक बॉल एक टाळ्या.
आणि इथे मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक सामना जिंकलाय इथे गावदेवी धारावे संघाने आणि इथे मात्र परतावं लागेल करावे गाव 11 करावे संघाला. ही मॅच जिंकली टॉसच्या भरोश्यावर मी म्हणेन, कारण दोन्ही संघाची धावसंख्या सेम, त्याचबरोबर विकेट सेम. टॉस इथे जिंकला होता गावदेवी धारावे संघाने, त्यामुळे हा संघ इथे विजय संपादित करतोय. धन्यवाद करावे संघ, या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुम्हाला इथे सन्मान चिन्ह दिलं जाईल.